महाराष्ट्र सरकारच्या योजना कोणासाठी? गरिबांसाठी? नक्कीच नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या हातानं राजीव गांधी जीवनदायी योजनेचं लोकार्पण आणि सुरुवात करण्यात आली आणि गरिबांना आम्ही याच्या माध्यमातून स्वास्थ्य सेवा देतोय म्हणून सांगितलं. एका लाभार्थ्याला त्या ठिकाणी हेल्थ कार्ड दिलं, त्याच्या गळ्यात गळे काढून फोटो काढून घेतले, ते दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापले. लाभार्थ्याच्या घरी मीडिया पोचल्यानंतर लक्षात आलं यांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा गरीब लाभार्थी इतका गरीब होता की त्याचं टुमदार घर होतं, त्या घरामध्ये फ्रीज होता, टीव्ही होता, सोफा होता, त्यांच्याकडे गाडी होती, त्यांचं उत्पन्न देखील मोठं होतं आणि त्यांच्याकडे गरिबीचं नामोनिशाण देखील नव्हतं. हीच काँग्रेसची गरिबांची व्याख्या आहे, हीच राष्ट्रवादीची गरिबांची व्याख्या आहे. गरिबाच्या नावानं योजना सुरू करायच्या आणि यांच्या चेल्या चपाट्यांनी त्या खाऊन टाकायच्या. हेच या देशामध्ये झालंय, हेच महाराष्ट्रामध्ये झालंय आणि म्हणून आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी बेहतर महाराष्ट्र.